हाय गाइस, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. आपण ज्या वेळेला युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण फक्त व्हिडिओच अपलोड करतोय. पण खरं सांगायचं तर युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताना फक्त माझे व्हिडिओज बदलले नाहीत, तर मी स्वतः बदललेले आहे. माझी विचार करण्याची पद्धत, माझ्यातला कॉन्फिडन्स, माझी लोकांकडे बघण्याची नजर आणि प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करण्याची माझी पद्धत, हे बदल मी माझ्यामध्ये नोटीस केले आणि मला असं वाटतं की मला हे बदल तुमच्याबरोबर शेअर करावेत, म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. मी माझे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यापासून माझ्यामध्ये किती छोटे छोटे बदल झालेले आहेत हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कदाचित तुम्ही या व्हिडिओ बरोबरती सुद्धा रिलेट करू शकाल, कारण प्रत्येक युट्यूबर हा बिगिनर असतो. सुरुवात त्याची खूप लो कॉन्फिडन्स आणि या सगळ्या गोष्टी झालेली असते, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला तुमच्याशी शेअर करायचा होता. सगळ्यात पहिले म्हणजे माझ्यामधला जो झालेला बदल आहे तो म्हणजे कॅमेराची भीती गेलेली आहे. मला सुरुवातीला व्हिडिओ बनवताना खूप प्रेशर यायचं, कॉन्फिडन्स माझा लो व्हायचा की कॅमेरासमोर काय बोलायचं, कसं बोलायचं, आपला सेंटेन्स चुकला तर लोक काय विचार करतील, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत होते ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण हळूहळू जसजसे मी व्हिडिओ बनवत गेली तसतसं माझ्यातला कॉन्फिडन्स हा वाढत गेला. रिटेकवर रिटेक माझे कमी होत गेले आणि कॅमेरा फेस करण्याची माझी भीती हळूहळू कमी होत गेली. त्याच्यामुळे मी कॉन्फिडेंटली कॅमेरा फेस करू शकते. हा सगळ्यात मोठा बदल माझ्यामध्ये झालेला आहे, जो की मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केल्यापासून हा बदल मी नोटीस करते आहे. सगळ्यात दुसरा आणि महत्वाचा बदल म्हणजे आपण रोज स्वतःला आरशामध्ये बघतो, मेकअप करतो, पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतःला ज्या वेळेला बघतो त्यावेळेला एक ते फिलिंग खूप वेगळं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की आपण कुठे चुकतोय, आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, आपण खूप फास्ट बोलतोय का, खूप आपला कॉन्फिडन्स लो आहे का, आपल्या फेसवरचे एक्सप्रेशन्स कसे आहेत, आपला व्हॉइस कसा आहे, व्हिडिओ बनवताना आपण कुठल्या गोष्टी रिपीट करतोय, आपला व्हॉइस क्लिअर आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मी व्हिडिओ बनवताना आपण शिकतो आणि त्या मीही शिकले आणि माझ्यामध्ये मी थोडे चेंजेस करत गेले. त्याच्यामुळे आता मला व्हिडिओ बनवताना तशी भीती वाटत नाही. व्हिडिओ बनवताना मी शिकले की माझी बोलण्याची पद्धत, मी माझं ऑब्झर्वेशन केलं, त्याच्यामध्ये मला कळलं की माझी बोलण्याची पद्धत सुद्धा सुधारली आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा कसं नॉर्मल एखादी गोष्ट सांगायची असेल तर आपण रॅन्डमली आपल्या भाषेमध्ये जसं येईल तसं आपण गोष्ट सांगत जातो. पण ज्या वेळेला आपण युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो त्यावेळेला आपण काही मुद्देनुसार काही पॉइंट्स हे हायलाइट करून त्याच्या हिशोबाने व्हिडिओ बनवतो. म्हणजेच आपण पहिलं आपल्याला कशाबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे ते ठरवतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय मांडायचं आहे ते ठरवतो, क्लिअर कम्युनिकेशन, क्लिअर मेसेज हा आपला ऑडियन्स पर्यंत कसा जाईल हे आपण ठरवतो. तर हे सारे बदल हे आपल्यामध्ये होत असतात. त्याच्यामुळे आता जर कुठली एखादी गोष्ट मांडायची असेल, मला जर एखादा युट्यूबवरती कुठला व्हिडिओ बनवायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मग मी पुढे व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स तर वाढलाच, पण माझं कम्युनिकेशन स्किल सुद्धा वाढलं, त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करताना नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजेच युट्यूबवरती फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करणं एवढ्या पुरतच हे मर्यादित नाहीये. तर व्हिडिओ शूट करताना त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन गॅदर करावी लागते, थोडासा स्टडी करावा लागतो, रिसर्च करावा लागतो, त्याच्यानंतर शूट करावं लागतं. शूटमध्ये कॅमेरा अँगल्स कसे असले पाहिजेत, आपल्याला कशा पद्धतीने शूट करायचं आहे ते आपण ठरवतो. त्याच्यानंतर एडिटिंग आलं, व्हॉइस ओव्हर आला, थंबनेल आलं, कुठलं आपलं कंटेंट हे कॉपीराईट होत नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामुळे मला तर ह्या सगळ्या गोष्टी मी युट्यूबची जर्नी जेव्हापासून सुरू केली तेव्हापासून ह्या नवीन गोष्टी मी शिकत गेले. तर ही एक लर्निंग प्रोसेस आहे जी आपण युट्यूब व्हिडिओ अपलोड ज्यावेळेला डेली करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपण हे ऑटोमॅटिकली शिकत जातो. आपली क्युरिओसिटी वाढते, इन्फॉर्मेशन गॅदर करण्याची क्युरिओसिटी वाढते आणि ती आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याची आपली क्युरिओसिटी वाढते. त्याच्यामुळे ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी एवढ्या वर्षामध्ये मला कधीच एडिटिंग येत नव्हतं. कॅमेरा फक्त फोटोसाठी युज करायचा एवढंच माहिती होतं. थोडेसे व्हिडिओज आपल्या गॅलरीमध्ये असावेत, आपण जे जगलेले जे क्षण आहेत ते आपल्याला आपल्या कॅमेरामध्ये कैद करता यावेत, ह्याच्यासाठी फक्त मोबाईलचा उपयोग असतो. एवढ्या पुरतेच आपण मर्यादित होतो. पण जशी वायटी व्हिडिओज अपलोड करण्याची माझी जर्नी सुरू झाली त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी शिकले ज्या याच्या आधी मी कधी शिकेन किंवा ह्या फील्डमध्ये मी कधी येईल असा माझा विचारच नव्हता. नंतर जी महत्वाची गोष्ट व्हिडिओसाठी गरजेची असते ती म्हणजे एडिटिंग. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मला थोडीशी पहिली भीती वाटायची एडिटिंगची की एडिट मला करायला जमेल की नाही, मला थंबनेल क्रिएट करायला जमेल की नाही. पण
जेव्हा जेव्हा आपण ह्या गोष्टी शिकत जातो, एक्सप्लोर करत जातो, त्यावेळेला ऑटोमॅटिक आपली भीती कमी होते. आणि एडिटिंगची भीती, थंबनेलची, मला सगळ्यात जास्त जर फोबिया कुठला असा होता तर तो म्हणजे थंबनेल बनवण्याचा. मला थंबनेलमध्ये काय मांडलं गेलं पाहिजे ह्याची खूप भीती होती. मी त्याच्यासाठी माझ्या भावाची मदत घ्यायची. मी व्हिडिओ एडिट करायची सुरुवातीला, पण थंबनेल जर मला बनवायचं असेल तर मी ऑलवेज त्याची मदत घ्यायची की तू मला थंबनेल बनवून दे. एवढी मला त्या थंबनेलची भीती होती, एक फोबिया होता. पण जसं जसं चॅट जीपीटी किंवा गुगलचे काही सॉफ्टवेअर जेव्हा आपण युज करतो त्याच्यामुळे थंबनेल बनवणं हे खूप इझी झालं. ही एक गोष्ट मी शिकले. त्याच्यामुळे माझी भीती कमी झाली. सगळ्यात गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट फेस करण्याची माझी भीती कमी झाली. कुठल्याही गोष्टीला मी आता इझिली फेस करू शकते, कॅमेरा फेस करू शकते. सगळ्या गोष्टी फेस करण्याची जी माझी भीती होती ती कमी. त्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोक काय म्हणतील. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना, मिडल क्लास बॅकग्राऊंडची जी लोक असतात त्यांना प्रत्येकाला ह्या गोष्टीची भीती असते की आपला समाज काय म्हणेल, मी जर असे व्हिडिओ बनवले तर लोक काय म्हणतील, काय विचार करतील. ह्या गोष्टीची भीती कमी झाली. मी जर व्हिडिओ बनवले, मी जर कुठल्या गोष्टीचे व्हिडिओज टाकले तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. मला असं वाटतं की काय परफेक्ट आहे ह्यापेक्षा आपण सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. सुरुवात केल्याने सगळ्या गोष्टी ह्या आपोआप त्याची त्याची जागा घेत जातात आणि सुरुवात होणंही खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि लोकांची, समाजाची भीती बाळगून जर आपण जगायचं ठरवलं तर आपल्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे चेंजेस आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे समाजाचा कितपत विचार करायचा ह्या गोष्टी सुद्धा आपण त्या वेळेला त्या सिच्युएशननुसार ठरवल्या गेल्या पाहिजे. आपण प्रत्येकाला खुश करू शकत नाही. प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाच्या इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही. प्रत्येकाला आपण खुश ठेवण्याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मेन महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला स्वतःला खुश करणं. आपण प्रत्येकाची परमिशन घेण्यापेक्षा आपली स्वतःची जर परमिशन घेतली आणि आपल्याला जे पाहिजे ते जर आपण क्रिएट करू शकलो आणि त्या क्रिएशननी जर आपल्या समाजाला 1% जरी त्याचा उपयोग झाला तरी खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतरांची परमिशन घेण्यापेक्षा स्वतःची परमिशन घेऊन सुरुवात करणं हे कधीही चांगलं. वायटीच्या युट्यूबच्या जर्नीमध्ये मी शिकले ती म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या बॅकग्राऊंडची मी बिलकुलही नाही. त्याच्यामुळे ह्या मार्गावरती किंवा कॉन्टेंट क्रिएशन हे करणं हा माझा कधी थॉट प्रोसेसही नव्हता. पण काही गोष्टी अशा समोर येत गेल्या, इंटरेस्ट वाढत गेला आणि त्याच्यामुळे माझी क्रिएटिव्हिटी वाढत गेली. काही गोष्टी मी पहिला एक्सपिरियन्स केल्या, स्वतः शिकून घेतल्या थोड्या थोड्याशा आणि त्याच्यानंतर जसं जसं होईल तसं तसं मी पुढे एक एक पाऊल टाकत गेले. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझ्यातला पेशन्स. मी खूप इम्पेशंट आहे, माझ्यामध्ये पेशन्स खूप कमी आहे. पण युट्यूब वरती व्हिडिओ बनवत असताना माझ्यातला पेशन्स ठेवण्याचा जो इम्पॉर्टंट घटक आपल्या लाईफमध्ये आवश्यक असतो तो वाढत गेला. मी खूप पेशन्सली सगळ्या गोष्टी हँडल करत गेले. कारण ऑब्व्हियसली व्हिडिओ शूट करण्यामध्ये त्या व्हिडिओची क्वालिटी चांगली असण्यामध्ये तुम्हाला पेशन्स पाहिजे. एडिटिंग, थंबनेल बनवणं किंवा रिसर्च, तुमचा जर कुठला पॉइंट असेल तर त्याच्यासाठी रिसर्च करणं, ह्या सगळ्या गोष्टी पेशन्स शिवाय पॉसिबल नाहीये. तर माझ्यामध्ये पेशन्स वाढत गेला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढायला लागले. घर, स्वतःच्या जबाबदाऱ्या, ऑफिस, मुलांचं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला कुठेतरी हरवून बसलेल्या माझ्यासारख्या अनेक स्त्रिया, अनेक मुली, अनेक मुलं असतील की ज्यांना स्वतःसाठी वेळच नाही. त्यांना जर तुम्ही कधी विचारलं तर त्यांच्याकडे स्वतःला देण्यासाठी 10 मिनिटंही नसतात. पण युट्यूबच्या जर्नीमुळे मी माझ्या स्वतःसाठी वेळ देण्यासाठी शिकले. माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही चांगल्या गोष्टी आहेत, माझ्या आयडियाज, माझे एक्सपिरियन्सेस मी तुमच्याबरोबर शेअर करायला शिकले, ज्या माध्यमातून मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढायला शिकले, जेणेकरून मी तुमच्यासाठी प्रेझेंटेबल राहीन. म्हणजेच प्रेझेंटेबल राहण्यासाठी मला माझ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे मी शिकले. त्याच्यानंतर व्हिडिओ बनवताना बऱ्याच साऱ्या गोष्टींचा रिसर्च करणं हे सुद्धा मी शिकले. सगळ्यात महत्वाचा जो माझ्या आयुष्यामध्ये झालेला बदल आहे की मी माझ्या स्वतःसाठी कधी एवढा वेळ काढलाच नव्हता आणि माझ्या आयडिया शेअर करायला मला कुठला प्लॅटफॉर्मच मिळाला नव्हता. पण युट्यूबच्या माध्यमातून माझ्यासाठी हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. जे माझ्या डोक्यामध्ये आहे, ज्या माझ्या आयडियाज आहेत ते मी तुमच्यापर्यंत मनमोकळेपणाने शेअर करू शकते. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे याच्यातून मला तुम्हाला सांगायची आहे की प्रत्येकाची जर्नी ही खूप वेगळी असते. प्रत्येकाच्या जर्नीमध्ये खूप वेगळा स्ट्रगल प्रत्येकाने केलेला असतो. त्याच्यामुळे दुसऱ्या युट्यूबर बरोबर ते कंपॅरिझन करून त्याचे सबस्क्रायबर्स एवढे आहेत, त्याचे फॉलोअर्स एवढे आहेत किंवा त्याचे व्ह्यूज एवढे आहेत, याच्याशी कंपॅरिझन करण्यापेक्षा कुठेतरी सुरुवात करून स्वतःला वेळ देणं. सुरुवातीला ज्या वेळेला मी दुसऱ्यांचे व्हिडिओज बघायचे त्याच्या वेळेला माझ्या मनामध्ये असा विचार यायचा की अरे याला एवढे व्ह्यूज आहेत, त्याचे एवढे सबस्क्रायबर्स आहेत, आपलं कधी होणार. तर
हळूहळू एक गोष्ट शिकले, ती म्हणजे की प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं आहे. एखाद्या युट्यूबरला किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरला जर मी फॉलो करते तर त्याची त्यामागची जर्नी वेगळी आहे. जशीच माझी स्वतःची जर्नी वेगळी आहे तशीच प्रत्येक युट्यूबरची जर्नी वेगळी. त्याच्यामुळे कोणाशीही कंपॅरिझन न करणं हे मी ह्याच्यातून नक्की शिकले. पण परफेक्ट कॅमेरा येईपर्यंत थांबतो. आपल्याला परफेक्ट एडिटिंग जमलं पाहिजे, आपल्याकडे परफेक्ट लोकेशन असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण थांबतो आणि आपण सुरुवात करत नाही. ही काहीशी गोष्ट माझ्याशी पण मी रिलेट करते, कारण मी युट्यूब चॅनल सुरू करायचा असा विचार माझ्या खूप आधीपासून डोक्यात होता. पण तरी सुद्धा हे नाही ते नाही, ह्या गोष्टी त्या गोष्टी अशा करत करत मीही काही गोष्टी डिले केलेल्या आहेत. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की कुठली गोष्ट कधीही परफेक्ट नसते. आपण शिकतो, इम्प्रूव्ह करतो, आपण शिकतो, आपण डिलिव्हर करायला शिकतो. त्याच्यामुळे जस्ट गो अहेड अँड स्टार्ट. एवढंच खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करतो त्याच्यामध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकत जातो आणि आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टींचं नॉलेज येत जातं आणि आपण हळूहळू हळूहळू परफेक्ट होत जातो. तर युट्यूब माझ्यासाठी म्हणजे स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवणं, स्वतःला मोटिवेट करणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवणं, त्याला इम्प्रूव्ह करणं, स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवणं, हे म्हणजेच युट्यूब. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला शिकणं, हे म्हणजेच युट्यूब. मला असं वाटतं सुरुवात जरी छोटी असेल तरी प्रवास हा महत्वाचा आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आणि माझी जर्नी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.